नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्कल प्रकरणातील एक टॉपिक बघणार आहोत, टचिंग सर्कल्स. समोर फळ्यावर दोन आकृत्या मी काढलेल्या आहेत. त्या आकृत्यांमध्ये टू सर्कल्स इंटरसेक्ट विथ ईच अदर असं दिसतंय. जर नीट निरीक्षण केलं तर these two circles intersect each other in one point. This is a point of contact. These two circles are also intersect with each other in one point. This is the point of contact. But there is a difference. त्या ठिकाणी वेगळा काहीतरी फरक आहे. काय फरक आहे? तर हा फरक जाणण्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज नीट तुम्ही वाचायच्या आणि त्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या, म्हणजे त्या सोडवायच्या किंवा त्या करून बघायच्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आता बाह्य आपण जर बघितलं, ऑब्झर्वेशन जर केलं, तर these two circles intersect each other in one point, but they touch each other. They intersect in one point means the two circles touch each other. Yes, हे 2 सर्कल्स टच होत आहेत, याचा अर्थ हे दोघंही सर्कल बाहेरून स्पर्श करत आहेत. दे टच ईच अदर एक्सटर्नली अँड दॅट्स वाय दीज सर्कल्स आर कॉल्ड ॲज अ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. येस, इन दिस फिगर द 2 सर्कल्स अगेन टच ईच अदर. These circles are called as a tangent circles. These 2 circles touch each other, but these 2 circles touch each other internally. ते आतून स्पर्श करतायत. बघा, हे सर्कल या सर्कलला आतून स्पर्श करतायत आणि त्यामुळे हे इंटरनली टचिंग सर्कल. दीज आर द एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. नाव दिस इज द सेंटर ऑफ दिस सर्कल, दॅट इज O. दिस इज द सेंटर ऑफ दिस सर्कल, दॅट इज P. And this point is suppose R. Now if you observe that all these 3 points O, R and P, they are collinear. हे सगळे पॉइंट्स कसे असतात? कोलिनियर असतात. These points are collinear. आणि हे कोलिनियर असतात हे आपल्याला एका ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे. ती ॲक्टिव्हिटी नंबर 1 पेज नंबर 56 याच्यावर दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे की ड्रॉ अ सेगमेंट. एक सेगमेंट काढा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा ॲक्टिव्हिटी कशी दिली. ड्रॉ अ सेगमेंट हॅविंग सपोज XY इज अ सेगमेंट. XY सेगमेंट काढला. टेकिंग द X ॲज अ सेंटर. बघा, टेकिंग X ॲज अ सेंटर अँड एनी रेडियस ड्रॉ अ सर्कल. एक सर्कल तुम्हाला काढायचं आहे अशा प्रकारे, X हा सेंटर घेऊन. अगेन टेक द सेंटर Y. Again take the center Y such that and draw the circle such that this circle touches the other circle in one point again. अशा प्रकारे दुसरं सर्कल काढायचं आहे. म्हणजे हा एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा आला समजा Z. तर इथे तुम्हाला असं दिसतंय की X-Z-Y. तसंच या ठिकाणी मला दिसतंय. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी केली तर माझ्या लक्षात येईल की व्हेन दिस 2 सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर एक्सटर्नली ऑर इंटरनली. बघा, आता इंटरनलीकडे आपण जातोय, पण एक्सटर्नली ज्यावेळेस ते टच होत असतील त्यावेळेस काय घडतं, तर सेंटर्स ऑफ दिस 2 सर्कल्स अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दे आर कोलिनियर. म्हणजे सेंटर्स ऑफ द 2 सर्कल अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ दिस 2 सर्कल्स दे आर कोलिनियर. ते सगळे कसे असतात? कोलिनियर असतात. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजलेला आहे. बरोबर. अजून एक मुद्दा आपल्याला काय लक्षात येईल? समजा दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल. सपोज दिस रेडियस इज R1, दिस रेडियस इज R2. हा पॉईंट R आहे समजा, म्हणजेच काय या ठिकाणी, तर OP इज इक्वल टू R1. येस, OR is equal to R1. yes, and RP is equal to R2 असं मी घेतलेलं आहे. म्हणजे याची रेडियस R1 आहे, याची रेडियस R2 आहे. मग मला डिस्टन्स OP काढायचं असेल, काय करणार मी? डिस्टन्स बिटवीन द 2 सेंटर्स ऑफ द सर्कल्स दे टच एक्सटर्नली. हे डिस्टन्स मला काढायचं आहे. मी काय करेल, तर OR प्लस RP. व्हाय? बिकॉज all these 3 points are collinear. We know the condition of collinear.
कोलिनियरची कंडिशन मला माहिती आहे. डिस्टन्स ओ पी मला कसं काढता येईल, तर डिस्टन्स ओ आर प्लस डिस्टन्स आर पी अशा प्रकारे मला काढता येईल. म्हणजेच डिस्टन्स ओ आर किती, R1, डिस्टन्स आर पी किती, तर R2. म्हणजेच आपल्याला R1 प्लस R2 म्हणजे काय करायचं आहे की व्हेन द टू सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर एक्सटर्नली देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ द रेडाय. म्हणजे त्या रेडियसच्या सम म्हणजे बेरजे बरोबर असतं. म्हणजे काय, तर R1 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. समजा रेडियस ऑफ दिस सर्कल इज 5 सेंटीमीटर, रेडियस ऑफ दिस सर्कल इज 3 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर, 8 सेंटीमीटर. व्हाय, R1 प्लस R2. मग हे का मी लिहू शकलो, कारण हे कोलिनियर आहेत. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थेरम. हा एक महत्त्वाचा थेरम आहे आपल्या पुस्तकात दिलेला. कोणता, की टू सेंटर्स ऑफ द सर्कल अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दे आर कोलिनियर. इफ टू सर्कल्स टच ईच अदर internally or externally, then the point of contact lies on the line joining the two centers. म्हणजेच काय, तर ऑल these 3 points are collinear असं मला या थेरममधून कळते. आणि हा थेरम अतिशय सोपा आहे, तो कळतोय आपल्याला. आपण ॲक्टिव्हिटी केली तर लगेच कळतंय की ऑल these 3 points are collinear. आणि म्हणून आपल्याला ही कंडिशन लिहिता आली. मीन्स द डिस्टन्स बिटवीन द टू centers of the circle, when the circles intersect or touches each other externally, then the distance between their centers is equal to sum of the radii. Yes. Second thing, suppose this center is x, center of this circle is y, and this point of contact is z. आता विचार करा की all these 3 points are collinear. All these 3 points are collinear. हे मला माहिती आहे, हे कोलिनियर आहेत. मग डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स मला काढायचं आहे. बघा, एक्स झेड दिस इज द रेडियस ऑफ द बिगर सर्कल. बरोबर, म्हणजे एक्स झेड इज इक्वल टू समजा R1 मी मानलं आहे. वाय झेड इज द रेडियस ऑफ द स्मॉलर सर्कल, म्हणजे वाय झेड इज इक्वल टू R2. बघा, मग मला डिस्टन्स कोणतं काढायचं आहे, एक्स वाय. मग इथे कंडिशन कशी मला मिळालेली आहे बघा, एक्स डॅश वाय डॅश झेड असं मला मिळालेलं आहे की नाही. बघा, मग या कोलिनियरच्या कंडिशनवरून मला रिलेशन कसं लिहिता येईल, तर डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स बोला वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड असं मला मिळतं आहे. बघा, एक्झॅक्ट डिस्टन्स याप्रमाणे मिळेल. मला डिस्टन्स काढायचं काय, तर एक्स वाय, द डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स ऑफ द सर्कल मला काढायचं. मग डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू काय लिहिता येईल मला, डिस्टन्स एक्स झेड मायनस डिस्टन्स वाय झेड. म्हणजेच इज इक्वल टू एक्स झेड म्हणजे काय लिहिलं आहे बघा आपण, R1 मायनस R2. म्हणजे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स मला काय मिळतं आहे, तर डिफरन्स बिटवीन देअर रेडाय. त्यांच्या रेडियसचा डिफरन्स मला मिळतो आहे, म्हणजे फरक. विचार करा, एक्स झेड ही रेडियस किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. वाय झेड किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स, 2 सेंटीमीटर. हे लगेच आपल्या लक्षात येतं. म्हणजे बाय युझिंग द कोलिनियर रिलेशन वी कॅन इझिली फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स ऑफ द सर्कल्स व्हेन द टू सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली और इंटरनली. बरोबर. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला असा आणखी थोडासा अभ्यास करायचा आहे. काय, की हा जो कॉमन पॉईंट आहे, या कॉमन पॉईंटमधून मी एक लाईन काढली. We know that when we draw this line is a common tangent to the both circle. ही एक कॉमन टँजंट झाली. तशीच मी या ठिकाणी एक लाईन काढली, तर ही सुद्धा त्या सर्कलची काय झाली, कॉमन टँजंट झाली. दिस इज द कॉमन टँजंट. एल इज अ कॉमन टँजंट. हिअर एल इज अ कॉमन टँजंट. मग आता यामध्ये लेटस्ट थिंक असा एक प्रकार दिलेला आहे 57 पेजवर. त्याच्यात एक क्वेश्चन दिला आहे बघा.
द सर्कल शोन इन दिस फिगर आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. बघा, द सर्कल शोन इन दिस फिगर दे आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. क्वेश्चन विचारलाय व्हाय. प्रश्न काय विचारलाय? व्हाय. का? ह्या सर्कल्सला एक्सटर्नली टचिंग सर्कल्स म्हणतात का, असं त्यांनी प्रश्न विचारला. आपण बऱ्याच वेळा काय असतं की हे पुस्तकामध्ये असं लेटस्ट थिंक वगैरे दिलेलं असतं, ॲक्टिव्हिटी करा असं दिलेलं असतं, ओके नाही, एखादं उदाहरण सोडवून दिलेलं असतं पुस्तकामध्ये. आपण त्याच्याकडे टोटली दुर्लक्ष करतो. काय करतो आपण? त्याच्याकडे टोटली दुर्लक्ष करतो, म्हणजे काहीच विचार करत नाही आपण. काय नाही बा, हे काहीतरी दिलेलं आहे, काहीतरी ते पुस्तकात लिहायचं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे, आपण सोडून देतो. आणि विशेषतः अल्जेब्रा आणि जॉमेट्री या दोन विषयांचे पुस्तकं अजिबात वाचले जात नाहीत. विद्यार्थ्यांकडून तर अजिबात वाचले, म्हणजे तुमच्याकडून वाचले जातात की नाही मला माहीत नाही, पण वाचले जात नाहीत ते पुस्तकं, बघितले पण जात नाहीत. फक्त काय बघितलं जातं? प्रॉब्लेम सेट, एक्झरसाइज, उदाहरण, आणि ते उदाहरणसुद्धा आपण व्यवस्थित वाचत नाहीत. आपल्याला वाचनाचा प्रचंड कंटाळा आहे आणि मग ते आपण व्यवस्थित वाचत नाही, आणि व्यवस्थित वाचलं नसल्यामुळे ते कळत नाही, कळत नसल्यामुळे मला वळत नाही, म्हणजे मला ते कुठलंही उदाहरण सोडवता येत नाही, अशातला तो प्रकार आहे. त्यामुळे मी मुद्दामून का सांगतो की लेटस्ट थिंक का केलेलं आहे, असं इथं का दिलेलं आहे व हे असं. मग आपल्याला विचार करायचा आहे का याच्यावर? मग कसा विचार करायचा? हे थिंकिंग स्किल्स जे आहेत ते आपले डेव्हलप झाले पाहिजेत. नुसतं मेकॅनिकली शिकून किंवा मेकॅनिकली काही उदाहरणं सोडवून, मेकॅनिकली लक्षात ठेवून याचा उपयोग होणार नाही, बरोबर? फारसा उपयोग नाही होणार. तो कामापुरता उपयोग होईल, पण आपल्याला फारसा उपयोग त्याच्यातला होऊ शकत नाही. तर हा एक भाग तुम्ही विचारात घ्या. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की द सर्कल्स शोन इन दिस फिगर दे आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, अँड व्हाय वी से दॅट दिस सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. मी का म्हणेल? तर त्याच्यासाठी मी काय केलं, एक लाईन काढली, दॅट इज एल इज अ टँजंट, कॉमन टँजंट टू द बोथ सर्कल्स. येस, and when we draw the line L, which is a common tangent to the both circles, then what happens? The two circles are said to be externally touching circles if we draw the common tangent, that is L, and if the centers of the two circles are lie on the opposite side of the common tangent, then we say that the circles touch each other externally. लक्षात घ्या, मी व्हायचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. तसंच इन दिस फिगर द सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल्स. व्हाय? प्रश्न विचारलाय का? मग याचं उत्तर पण असंच आहे. व्हेन वी ड्रॉ द कॉमन टँजंट, देन इफ द सेंटर्स ऑफ द टू सर्कल्स ऑफ द सेंटर्स ऑफ द टू सर्कल्स व्हेन दे आर टच इच अदर, when they lie, when the centers of the two circles lie on the same side of common tangent, that is L. L ह्या टँजंट, कॉमन टँजंटच्या एकाच बाजूला जर त्या सर्कलचे दोघंही सेंटर्स असतील तर मला काय करायला लागेल? हे सर्कल्स इंटरनली टच होत आहेत असं म्हणावं लागेल, बरोबर? म्हणजे ह्या दोघं प्रश्नांचं उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. मग आता त्यांनी असं म्हटलं आहे की इन फिगर, बघा, इन फिगर एक मिनिट, हां, आता या फिगरमध्ये समजा असं म्हटलं आहे की रेडाय ऑफ सर्कल ऑफ द सेंटर ओ अँड पी असे दिलेले आहेत. 3 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर, म्हणजे याचे 3 सेंटीमीटर, याचं 4 सेंटीमीटर. तर विचारलं आहे की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ द सर्कल. मी आताच तुम्हाला प्रश्न केलेला होता. हे सेंटर किती? याचं 4 सेंटीमीटर आहे, हे 3 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर. वाय? मला रिलेशन दिलेलं आहे, हे मी याच्याच आधी तुम्हाला सांगितलं. म्हणजे आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिलेल्या प्रत्येक ओळीवर किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर विचार करायचा आहे.
मग ही ॲक्टिव्हिटी का दिली असेल, हे असं चौकोनात का दिलेलं असेल, इथून मला काय शोधायचं आहे, त्यांनी जे शोधायला सांगितलं आहे ते मी करतो आहे का, अशा सगळ्या पद्धतीचे विचार आपल्याला करता आले पाहिजेत. आता बघा पेज नंबर 58वर तुम्हाला पुन्हा एक ब्लॉक दिलेला आहे, रिमेंबर धिस. काय रिमेंबर करा, काय आठवा. तर पहिला मुद्दा दिला आहे, द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल्स लाय ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. इट इज व्हेरी सिम्पल, ते मला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा, इफ द सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडाय. थर्ड थिंग आपल्याला काय रिमेंबर करायची आहे, तर द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल्स टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडाय. त्यांच्या डिफरन्सच्या रेडायच्या डिफरन्स बरोबर असेल. असे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2 कडे जाऊया. तर प्रॅक्टिस सेट 3.2मध्ये मला काही काय म्हणूया आपण की काही उदाहरणं दिलेली आहेत. ते उदाहरणं मला नीट बघायचेत, ते सोडवायचेत आणि त्याच्यावर थोडासा विचार करायचा. ओके. मी मुद्दामून हे आकृत्या तशाच ठेवतो आहे, बाकीचा भाग मी या ठिकाणी पुसतो. आता क्वेश्चन नंबर 1 मला प्रॅक्टिस सेट 3.2मध्ये दिलेला आहे. त्याचा थोडक्यात आपण विचार करूया. प्रश्न सोपे आहेत, म्हणजे ओरली ते क्वेश्चन्स आपल्याला सोडवता येतात, पण ओरली आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे परीक्षेचा विचार केला तर ओरली हे एक्झाम नाही आहे आपली, त्यामुळे आपल्याला ते लिहून दाखवावं लागेल, आपल्याला एक्सप्रेस करावं लागेल, सांगावं लागेल. म्हणून आपण अशा पद्धतीचा विचार करणार आहोत की आम्हाला लिहिता कसं येईल. बघा क्वेश्चन असा दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 3.2. प्रॅक्टिस सेट 3.2 कडे आपण चाललो आहे. याच्यामध्ये आता पहिला क्वेश्चन दिलेला आहे, मला 2 सर्कलच्या रेडियस दिलेल्या आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 1 आपण विचारात घेऊया. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली. बघा पहिला क्वेश्चन मी दिलेला आहे, आपण या ठिकाणी सोडवूया. या आकृतीकडे फारसं लक्ष देऊ नका. आपण ज्यावेळेस क्वेश्चन बघू त्यावेळेस आपण त्या आकृतीकडे थोडं नुसतं डोकावून बघू. आकृती काढण्याचीही आवश्यकता नसते, बरोबर. तरी आपण थोडासा प्रयत्न इकडे बघूया कसं आणि नंतर उदाहरण सोडवायला प्रयत्न. नाव द 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली. बघा आता जी मोठी रेड आहे ना आपण त्याला R1 म्हणूया आणि छोटी जी दिसते आपण त्याला R2 म्हणूया. म्हणून इथे इन दिस फर्स्ट एक्झाम्पल R1 इज 4.8 अँड R2 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. येस, हे मला दिलेलं आहे असं गृहीत धरतो मी. ओके. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स काढायचं आहे. ते सर्कल्स कसे टच होत आहेत इंटरनली. हिअर द सर्कल्स हॅव्हिंग सेंटर. आता मला सेंटर घ्यावे लागतील कुठलं तरी. हॅव्हिंग सेंटर O अँड P टच ईच अदर. बघा कसं लिहायचं, टच ईच अदर इंटरनली. मला जे दिलेलं आहे त्या पद्धतीने मी लिहिलं. इंटरनली ते टच होत आहेत. पण आता इंटरनली टच होत आहेत म्हणजे काय, या पद्धतीने म्हणजे व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ देअर रेड अँड हेन्स डिस्टन्स OP इज इक्वल टू R1 मायनस R2. बरोबर. मोठी रेडियस ही आहे, लहान रेडियस R1 मायनस R2. म्हणजे केव्हाही लक्षात घ्या, तुम्ही R2ला ही R2 मानलं हे R1 मानलं तरी लिहिताना तुम्हाला R2 मायनस R1 लिहा. बरोबर. मला काय म्हणायचं लक्षात येतं का बघा. म्हणजे तुम्ही मानताना याला पहिलंच 3.5 दिलं ते 3.5 R1 मानली तर काय करणार, फॉर्म्युला असा नाही लिहिणार तुम्ही, R2 मायनस R1 असं लिहिणार आहात. बरोबर. हां, इथे मायनस 4.8 मायनस 3.5 इज इक्वल टू. आता याचा जो ॲन्सर आहे ते ॲन्सर या ठिकाणी लिहून टाकायचं. ओके. एवढं सोडवलं तरी आपलं काम होतं. सेकंड थिंग, क्वेश्चन नंबर 2.
2 circles having radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. आता externally touch होत आहेत. Find the distance between their centers. आता त्याच्या सेंटर्समधलं डिस्टन्स मला काढायचं आहे. R1 काय घेऊया आपण 5.5. हिअर R1 is equal to 5.5 centimeter. What is R2? R2 is equal to 4.2 centimeter. R2 is equal to 4.2 centimeter. And hence, पुन्हा इथे म्हणूया की here the circles having center A and B असं म्हणूया. A and B touch each other externally. ओके, आता एक्सटर्नली टच होत आहेत. मग एक्सटर्नली टच झाल्यानंतर काय होणार? बेरीज होणार. अँड हेन्स ए बी इज इक्वल टू R1 प्लस R2. अँड हेन्स R1 इज 5.5 सेंटीमीटर, R2 इज 4.2 सेंटीमीटर. या दोघांची सम करा, बेरीज करा आणि लिहा ॲन्सर. इट इज व्हेरी सिम्पल. या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. बरोबर. थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. इफ रेडाय ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ द फिगर ऑफ ईच सर्कल्स टचिंग ईच अदर एक्सटर्नली और इंटरनली. एक्सटर्नली किंवा इंटरनली किंवा नाही, एक्सटर्नली पण काढा आणि इंटरनली पण. म्हणजे काय म्हणणं आहे बघा. इफ रेडाय ऑफ 2 सर्कल्स आर गिवन 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ द फिगर ऑफ ईच सर्कल्स टचिंग ईच अदर इंटरनली अँड एक्सटर्नली. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली डायग्रॅम काढायची आहे. तुम्ही डायग्रॅम सहज ती काढू शकाल. म्हणजे या क्वेश्चनवर आपण फारसा विचार करणार नाही. तो कन्स्ट्रक्शनचा भाग आहे, तो तुम्ही सहज करू शकाल. ओके, आता आपण एक्झाम्पल नंबर 4कडे जाणार आहोत. आता एक्झाम्पल नंबर 4मध्ये जी डायग्रॅम दिलेली आहे ती मी मुद्दामून ही डायग्रॅम पुसली नाही, त्याच्यासाठीच पुसली नाही. या ठिकाणी आपल्याला आता याच डायग्रॅमवर विचार करायचा आहे. अशा पद्धतीने डायग्रॅम दिलेली आहे. मी आता क्वेश्चन लिहितो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ही डायग्रॅम मी पुसून घेतो. क्वेश्चन काय दिला आहे बघा. आपण प्रॅक्टिस सेट 3.2 बघतो आहोत. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 4 आपण बघत आहोत आता. द सर्कल्स विथ सेंटर P अँड Q टच ईच अदर. बघा, P आणि Q टच ईच अदर ॲट R या पॉईंटमध्ये ते टच होत आहेत. बरोबर. बघा, या ठिकाणी हा P आणि हा Q म्हणूया. कुठे टच होत आहेत ते? R या पॉईंटमध्ये. म्हणजे हा R पॉईंट आहे. ओके, ठीक आहे. R अ लाईन पासिंग थ्रू R. बघा, ह्या आरमधून जाणारी एक लाईन पासिंग थ्रू R. बघा, अशा पद्धतीने एक लाईन पास होते आरमधून जाणारे. आणि ती कुठे इंटरसेक्ट होते? एका सर्कलला A पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते आणि दुसऱ्या सर्कलला B पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. येस, अशा पद्धतीने मला दिलेलं आहे. मग मी आता काय करतो? Q आणि B जोडून घेतो आणि A आणि P जोडून घेतो. ओके, हे दोन मी जोडून घेतले. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. प्रूव्ह दॅट. फर्स्ट इथे मी लिहितो प्रूव्ह दॅट. क्वेश्चन नंबर 4 आहे, ते तुम्ही पुस्तकामध्ये बघाल. सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ. बघा, हा Q पॉईंट आहे, BQ म्हणजे ही सेगमेंट. AP इज पॅरलल टू BQ. हा पहिला भाग. दुसरा, सेकंड थिंग मला काय प्रूव्ह करायचं आहे? तर ट्रायंगल APR इज सिमिलर विथ ट्रायंगल ARQB. RQB ला सिमिलर आहे.
अँड थर्ड थिंग, फाइंड अँगल आर क्यू बी. फाइंड अँगल आर क्यू बी. या आर क्यू बीचं मेजर मला काढायचं आहे. इफ अँगल पी ए आर इज इक्वल टू 35. अँगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. आता या पद्धतीने मला हे सोडवायचं. उदाहरण अतिशय सोपं आहे. थोडा विचार करू आपण, लगेच लक्षात येईल. ए पी इज पॅरलल टू बी क्यू मला सिद्ध करायचं आहे. मग ज्या वेळेस मला पॅरलल लाईन्स प्रूव्ह करावं लागतं त्यावेळेस काय करावं लागतं, तर एक तर अल्टरनेट अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट और इंटेरियर अँगल टेस्ट. दीज आर द 3 इम्पॉर्टंट टेस्ट्स. कशासाठी? टू शो दॅट द लाईन्स आर पॅरलल. लाईन्स पॅरलल असण्यासाठीच्या या इम्पॉर्टंट टेस्ट आहेत. मग इथे आपण कुठली वापरणार? ए पी इज पॅरलल टू बी क्यू असं आहे, ओके, हरकत नाही. पण मग मला हा अँगल म्हणजे पी ए आर, धिस अँगल मस्ट बी कॉन्ग्रंट विथ धिस अँगल, धिस वी हॅव टू शो. हे मला दाखवावं लागेल, तर त्या पॅरलल लाईन्स आहेत असं मी म्हणू शकेल. बरोबर. मग याच्यासाठी थोडासा आपण इथे विचार करूया. आपण प्रूफकडे जाऊया. आता प्रूफ लिहिणार आहोत आपण. मला एक सांगा, ह्या सर्कलमध्ये पी ए अँड पी आर हे 2 सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का? इज दिस 2 सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट? तुमचं उत्तर येस असेल. का? बिकॉज ए पी इज कॉन्ग्रंट विथ पी आर. दीज आर द 2 रेडाय ऑफ द सेम सर्कल. या एकाच सर्कलच्या रेडाय आहेत. म्हणून मी काय करणार, सुरुवातीला इन ट्रायंगल पी ए आर असं म्हणणार. इन ट्रायंगल पी ए आर. आता पी ए आर ट्रायंगलमध्ये काय झालं आहे, तर पी ए इज इक्वल टू पी आर. पी ए इज इक्वल टू पी आर, रेडाय ऑफ द सेम सर्कल. येस. अँड हेन्स these 2 sides are equal, then the angle opposite to them are equal. Isosceles triangle theorem. PAR, angle PAR is equal to angle PRA. Yes, isosceles triangle theorem. Isosceles triangle theorem. This is the statement number 1. Second thing, in another triangle that is QRB, in triangle QRB, बघा, again in triangle QRB, QB is equal to QR. QB is equal to QR. Why? Again radii of the same circle. ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे. पुन्हा अँगल QBR, अँगल QBR is equal to अँगल QRB. का? आयसोसेल्स ट्रायंगल थेरम. येस, ते कॉन्ग्रंट आहेत. स्टेटमेंट नंबर 2. बट आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? बघा, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रंट आहे, बरोबर. हा अँगल याच्याशी कॉन्ग्रंट आहे. बघा, हे 2 अँगल कॉन्ग्रंट झाले. मी सारख्या खुणा केलेल्या आहेत. हे 2 अँगल कॉन्ग्रंट झाले. पण हे दोघं कॉन्ग्रंट आहेत का? व्हर्टिकली अपोजिट. मग मला तेच लिहायचं आहे. बट अँगल PRA इज कॉन्ग्रंट विथ अँगल QRB. QRB, बघा, QRB म्हणजे हे 2 अँगल्स कॉन्ग्रंट आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता बघा, हे स्टेटमेंट नंबर 3. इथं लिहूया आपण फ्रॉम 1, 2 अँड 3. आता हे कसं 1, 2 अँड 3 वरून, तर हे तुमच्या लक्षात मी आणून देतो कशा पद्धतीने हे मला लिहायचं आहे. तर इथे बघा, PRA कुठं आहे? PRA हा बघा, PRA म्हणजे हा अँगल. येस. आणि QRB म्हणजे हा अँगल. आता हे दोघं इक्वल आहेत, म्हणजे याच्या इक्वल असणारे क्वांटिटी सुद्धा इक्वल आहेत. म्हणून मी काय लिहिणार, फ्रॉम 1 अँड 2. याच्या इक्वल हा अँगल आहे, याच्या इक्वल हा अँगल आहे. हे दोघं इक्वल आहेत, म्हणजे हे दोघं सुद्धा इक्वल आले. म्हणजे अँगल PAR
इज इक्वल टू अँगल QBR. बघा बरोबर आलं की नाही. PAR म्हणजे हा अँगल, येस हा अँगल कॉन्ग्रंट. QBR म्हणजे हा अँगल, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट झाले म्हणजे या लाईन्स पॅरलल झाल्या. बघा ही ट्रान्सव्हर्सल घ्यायची आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट मला मिळालेले आहेत. अँड दॅट्स वाय फ्रॉम 1, 2 and 3 वी से दॅट AP इज पॅरलल टू BQ. इथे लिहायचं अल्टरनेट अँगल टेस्ट. असं अतिशय महत्त्वाचं उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. बरोबर. पुढचं आता APR हा ट्रायंगल आहे बघा. APR आणि RQB सिमिलर दाखवायचे. किती सोपं आहे. आता याच्यामध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, हे मला झालेलंच आहे आणि हे कॉन्ग्रंट आहेत. बरोबर. सरळ मला AA टेस्टने काय लिहिता येईल, ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. मग सरळ मी इथे लिहिणार इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB. बरोबर. अँगल PAR इज कॉन्ग्रंट विथ अँगल RBQ. येस. फ्रॉम 4 म्हणूया आपण, याला 4 म्हणूया. ठीक आहे. कारण QBR तोच आहे बघा. QBR RBQ म्हणजे PAR म्हणजे तोच अँगल आहे. क्वेश्चन नंबर 4 म्हणजे आपण दाखवलेच आहेत ऑलरेडी. अँड इन सेकंड PRA इज कॉन्ग्रंट विथ अँगल BRQ व्हर्टिकली अपोजिट अँगल. ते माहितीच आहे मला, इथे दाखवलेलेच आहेत. अँड हेन्स ट्रायंगल APR सिमिलर विथ ट्रायंगल RQB बाय AA सिमिलॅरिटी टेस्ट. लगेच आपल्याला लक्षात येईल. आता RQB किती आहे काढायचं आहे मला. बघा RQB काढायचं आहे. PAR इज इक्वल टू PAR म्हणजे हा अँगल. हिअर अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री. बरोबर. बट बघा इथे कसं लिहायचं. PAR जेवढा आहे तेवढा आहे की नाही, हा 35 येईल. बट अँगल PAR इज इक्वल टू अँगल QBR. येस. अँड इज इक्वल टू 35. अँड हेन्स अँगल QRB इज इक्वल टू ऑल्सो 35. येस. अँड हँग्स अँगल. आता या याची बेरीज करायची मला. बरोबर. सम ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल बेरीज करायची. हा किती तर 35, हा किती तर 35 म्हणजे एकूण किती झाले 70. आणि हे 70 आपल्याला 180 मधून वजा करायचे म्हणजे हा अँगल मला मिळेल. मग लिहिणार कसं. सम ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल मी लिहिणार, त्याचं एक इक्वेशन लिहिणार. त्याच्यामध्ये 35 हे टाकल्यानंतर मला 70 मिळणार. ते 70 180 मधून वजा केली की मला या अँगलचं मेजर मिळणार. दॅट इज 110. तो एवढा भाग जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. ओके. हे सहज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता हे झाले आपले 4 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघितले. एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि इंटरनली टचिंग सर्कलबद्दल थोडंसं आपण गायडन्स घेतलं. पुढच्या तासाला आता याच्यातलं एक उदाहरण राहिलेलं आहे, ते आपण एक उदाहरण घेणार आहोत. आणि आर्क ऑफ अ सर्कल, व्हॉट इज मीन बाय आर्क ऑफ अ सर्कल, व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रेंट आर्क्स, measure of that arc, how we add or subtract the measure of that arc, याचा विचार आपण पुढच्या लेसनमध्ये करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, पुढच्या तासामध्ये करणार आहोत. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासाला आपण पुन्हा लगेच भेटू.